नमस्कार, मी पूनम. स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये. तर आजचा वार आहे बघा शनिवार. आज करणार आहे मी वांग्याचं भरीत. तर म्हणलं चला वांग्याचं भरीत कसं करणार आहे ते शेअर करू. आणि आज आहे बघा हनुमान जयंती. तर माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज वांग्याचं भरीत करणार आहे. तर कसं करणार आहे ते पण शेअर करते. तर इथं स्वच्छ असे वांगे स्वच्छ धुवून घेतले. तर आपण कसं आरावरचं वांग्याचं भरीत वेगळंच लागतं, पण आज मी हे वांगे ना तेल लावून असं पातेल्यामध्येच किंवा कढईमध्ये छान असे तळून घेणार आहे आणि मग ह्याचं साल काढून भरीत करणार आहे. तर कसं भरीत करणार आहे ते पण शेअर करते. आणि आजच्या जेवणामध्ये भरीत करणार आहे. तर म्हटलं चला रेसिपी पण शेअर करू. आज काही दिवस ब्लॉग केला नव्हता. जिभेला हे तोंड आलेले तर ते मला जास्त बोलताच येत नाही. मला कधी तोंड वगैरे येत नाही, पहिल्यांदाच आले काहीतरी खाण्यात आलेलं असं. बाहेरचं मी खाल्लं होतं, पाणीपुरी खाल्ली होती बाहेरची. कुठं म्हणजे जरा पहिल्यांदाच खाल्ली होती त्या ठिकाणी. तिथं खात नसते, बाहेर म्हणजे खात असते पाणीपुरी, मला आवडती, पण वेगळ्याच ठिकाणी खाल्ली होती. तर मला काही ती सहन झाली नाही तिथे पाणीपुरी. तर तोंड आले आणि तब्येत पण बरी नाही, ताप वगैरे येतोय, कणकणी. तर गोळी वगैरे खाल्ली मी, पण अजून तरी कणकणी आहेच अंगामध्ये अशी. तर म्हणलं चला आज ब्लॉग केलाच नव्हता, काल पण केला नाही. तर वांग्याचं असं भरीत करू आणि छान आज फक्त वांग्याचं भरीत कसं करणार आहे ते, फक्त वांग्याचं भरीत कसं करणार आहे ते शेअर करते. तर इथं वांगे स्वच्छ धुवून ठेवल्यात, मिरची पण ठेवली स्वच्छ अशी धुवून घेतलेली. कांदा आणि कोथिंबीर टमॅटो कट करून घेते आणि रेसिपी पण शेअर करते. तर मी इथं अर्धा किलो असे वांगे घेतले होते. 20 रुपयाला अर्धा किलो असे वांगे भेटले होते, अर्धे ठेवले होते. आणि इथं मी अर्ध्या वांग्यांचं भरीत करण्यासाठी घेतलं आहे. तर मोठे असे वांगे बघून घेतले आणि मग इथं मी भरीत करण्यासाठी घेतले आहेत. तर मी अगोदर वांगे स्वच्छ धुवून घेतले आणि पुसून घेतले. मोठ्या प्लेटमध्ये मी वांगे घेतलेले आहेत आणि इथं मी अर्धा पळी तेल टाकलं आहे आणि सगळ्या वांग्यांना असं लावून घेतलेलं आहे. आणि तोपर्यंत मी इकडं कढई पण गरम करण्यासाठी ठेवली होती. तर मी इथं सगळ्या वांग्यांना असं तेल लावून घेतलेलं आहे. तर मी असं माझ्या पद्धतीने वांग्याचं भरीत कसं बनवत आहे ते इथं शेअर केलेलं आहे. कढईमध्ये पण मी थोडंसं तेल टाकलेलं होतं आणि आता सगळे वांगे मी तेलामध्ये असे परतून घेणार होते. आणि असं साल निघतं तसं तोपर्यंत छान असे वांगे पण इथं भाजून घेणार होते. तर एक प्लेट टाकून एक 2-3 मिनटातच वांगे चांगले असे वाफाळले होते, म्हणजे भाजले होते, भाजूनच घेतले होते वांगे. जास्त तेलात नाही, थोडंसं तेल असं टाकलं होतं. आणि अधूनमधून मी म्हणजे बघत होते आणि परतून पण घेत होते. तर इथं सगळे वांगे असे तेलात भाजून झालेले आहेत. जास्त तेल पण नव्हतं टाकलं, थोड्याशा तेलामध्ये छान वांगे इथं भाजून घेतलेले आहेत. तर बघा मी असे वांगे भाजून घेतलेले आहेत आणि छान होतं असं पण वांग्याचं भरीत. आणि चपाती सोबत किंवा भाकरीबरोबर पण छान लागतं. तर म्हणलं चला आज वांग्याचं भरीतच शेअर करू. तर छान सगळे वांगे इथं भाजून घेतलेले आहेत आणि आता ह्याच्यावरती असं साल काढून घेते. साल काढून घेतलेलं आहे. तर सगळ्या वांग्यांवरती मी असं साल पण इथं काढून घेते आणि लगेच निघतं, कारण वेळ नाही लागत. वांगे हे भाजण्यासाठी पण वेळ लागत नाही. तर इथं मी किडकं वगैरे वांगं बघत होते, कारण वांगे आपण असेच टाकले होते, त्यामुळं वांगं चेक करून बघत होते किडकं वगैरे काय आहे का, असेल तर काढता येतं त्यामुळं. तर इथं दुसरं पण वांगं असंच सगळेच वांग्यांचे मी इथं साल काढून घेतलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये मी मीठ वगैरे असं काही टाकलं नव्हतं, फक्त वांगेच असे भाजून घेतलेले होते. तर छान असं वांग्याचं भरीत झालं होतं हे. तर इथं मोठे असे वांगे घेतले होते, कारण मग बारके घेतले की जास्त वेळ लागेल, त्यामुळं बारीक वांगे मी भाजी करण्यासाठी ठेवले होते आणि मोठेच वांगे घेतले होते. तर बघा मी असं किडकं वगैरे बघून घेतलेलं आहे आणि सगळे वांग्याचं साल काढून घेतलेलं आहे आणि जे मागचे देठं असतात ते पण काढून घेतलेले आहेत. तर इथं वांग्यासाठी भरीत करण्यासाठी झालं होतं तयार. वांगं तर तयार करून घेतलं होतं. आता वांग्यासाठी इथं भाजीला काय काय लागतं भरीत करण्यासाठी ते घेतलं आहे. तर इथं मी अर्धा पोळी तेल घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये मी शेंगदाणे, लसूण, हिरवी मिरची हे असं भाजून तळून घेतलेलं आहे. भाजून नाही घेतलेलं, तळूनच घेतलं होतं. आणि इथं तेल छान तापलं, तेलामध्ये मी पहिलं जिरं आणि कढीपत्ता टाकायला पाहिजे होता, पण मी इथं बारीक कट केलेला कांदा टाकलेला आहे. तेल तापलं होतं मग पटकन मी आपला कांदा टाकून घेतला आणि इथं मी टोमॅटो टाकलेला आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि नंतर मी कढीपत्ता आणि जिरं टाकलेलं आहे. आणि इथं मी शेंगदाणे, मिरची, लसूणचं वाटण हे सगळं एकत्र छान मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर हळद पण टाकली होती.
आणि हे वांग्याचं भरीत करण्यासाठी वांगे असे सोलून घेतलेले होते, हे पण मिक्स करून घेतले. तर मी कढईमध्ये टाकल्यानंतरच असं बारीक झाऱ्यानेच असं बारीक करून घेतलेलं होतं. तर इथं मी सगळं एकत्र छान असं आपण भरीत कसं करतो तसं सगळं एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर. तर इथं छान असं वांग्याचं भरीत झालेलं आहे. आणि आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, आणि ज्यांनी ब्लॉग बघितला त्यांना मनापासून धन्यवाद.